आमच्या बाबतीत जर सांगायचं असेल, आज 65 झाली. मी त्यांना विचारलं का हो, म्हटलं ते तुम्हाला निरोप समारंभ काही व्हायना नाही, तर त्याची भर ते आज काढून घेत आहेत. ती भर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त व नातवाच्या वाढदिवसानिमित्त ते काढून घेत आहेत. सर आमच्या एरंडो धरणगाव पदवीच्या माध्यमातून चांगल्या मतांनी संचालक पदासाठी निवडून आले होते. पत्रकारिता करताहेत. अत्यंत सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व कासोदा आडगाव परिसराला लाभले. आजही ते देशदूतच्या माध्यमातून समाजसेवा करतायत, एक विधायक काम करतायत. विशेषतः आमच्या सुनंदाताई एवढा साथ असल्या कारणाने ते देखील चांगल्या याच्यावर काम करताय. परंतु ताईंना मला वाटतं 3 वर्ष बाकी आहेत. 3 वर्ष संपले ताई, तर यांना असं गाठायचं की 4ही धाम केल्याशिवाय यांना राहलं. 65 आपल्याला तर करायचीच आहे, पण नातवंडांनाही तो थोडासा वारसा मिळावा हा त्यातला मुख्य हेतू होता आणि त्या उद्देशाने हे प्रयोजन केलेलं आहे. वेळ खूप झालेला आहे. आपण सगळ्यांनी इथं आपल्या पद्धतीने पूर्ण वेळ माझ्यासाठी दिला, याबद्दल सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम सातत्याने पुढे कायम ठेवा. पुढचं भविष्य सांगता येणार नाही. कधीही कोरोना येतो, कधी आणखी दुसरे आता काय ते पुण्यामध्ये वेगवेगळे आजार, केरळमध्ये वेगळे आजार, चीनमध्ये वेगळे आजार, सांगता येत नाही. जे लाभलंय ते आत्तापर्यंत आनंददायी आहे. या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी. बाळा इकडे सर्वांना वाढदिवसाला आल्याबद्दल थँक्यू. बद्दल थँक्यू. संपवतो. मुलगा फक्त 1 मिनिटात आभार व्यक्त करेल आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन. पुण्याला असतो. सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचा, शिक्षकांचा, ग्रामपंचायतीतील सदस्य आणि कासोदा एरंडोल आमच्या आडगावातले सर्व नागरिकांचा, शेतकऱ्यांचा खूप खूप धन्यवाद. खरं तर जास्त वेळ घेणार नाही, 1च मिनिटात मी माझं मनोगत बोलून थांबणार आहे. आमचं जे कुटुंब आहे ते देवरे कुटुंब आहे, जे भिका तुका या नावाने आडगावमध्ये प्रचलित होतं आणि त्यांचा वारसा आमचे स्वर्गवासी संतोषदादा, माझे काका, तरी आता त्यांनी जबाबदारी दिली आहे. ऑलरेडी भाऊनी तसं आभार प्रदर्शन करून झालं आहे, तरी क्रमप्राप्त आहे मला जबाबदारी दिली म्हणून. सगळा माझा देवरे परिवार, सोनवणे परिवार, त्यानंतर रोहिदास पाटील माजी सरपंच फरकांडे यांच्याकडून सुद्धा सरांना शाल, पेपर देऊन सरांचं स्वागत होतंय. त्यानंतर आमचे गुरुवर्य आदरणीय के पाटील सर आणि सुरेखा मॅम सरांचं शाल, पेपर देऊन सरांचं स्वागत होतंय आणि सरांनी तो सत्कार स्वीकारावा तुम्ही सरांना विनंती करतो. त्यानंतर भैया मेडिकल कासोदा यांच्याकडून सुद्धा सरांचं स्वागत, शाल, पेपर, गुलाबपुष्प देऊन होते. नानाभाऊ महाजन माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून सरांचं शाल, पेपर आणि गुलाबपुष्प देऊन सरांचं स्वागत होते. धन्यवाद सर. त्यानंतर कर्णपूर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय टी.एस. पाटील सरांकडून सुद्धा शाल, पेपर, गुलाबपुष्प देऊन सरांचं स्वागत होते. ऋषिकेश पाटील ऊपर देखो यार, आपका कान में मत रहो.